नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज आपल्याला निरय वग्ग जो आहे, जो 22वा जो वग्ग आहे, आपल्या परंपरेप्रमाणे आपण प्रत्येक वग्ग संपल्यावर त्याचा सारांश घेत असतो आणि सगळ्या वक्त्यांनी जे काही अट्टकथा किंवा गाथा स्पष्ट सांगितलेल्या आहेत त्याचा आपण सारांश रूपाने एक आढावा घेत असतो. त्यामुळं एक रिव्हिजन पण होत आहे आणि एक नट शेल मध्ये एक थोडक्यात आपल्याला त्याची माहिती मिळते. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे वक्त्यांचे जे लेक्चर झालेले आहेत ते युट्यूबवर अवेलेबल आहे, धम्मसाकाच्यावर अवेलेबल आहेत आणि ते केव्हाही तुम्ही ऐकू शकता. मी फक्त सारांश सांगत आहे. डिटेल तुम्हाला त्या कथेची किंवा गाथेची माहिती पाहिजे असेल तर त्या गाथा किंवा वक्त्यां तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला ते सविस्तर ऐकायला मिळतील. फार मोठी ट्रेझरी आहे, फार मोठं धन दौलत आहे आपण ज्ञानाची, ते आपण सगळ्या मिळून जमा करत आहोत, जे आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कामा येणार आहे. ठीक आहे. तर निरय वग्ग सारांश जो आहे याच्यामध्ये एकूणदार 14 गाथा होत्या, 306 ते 319 क्रमांकाच्या, आणि एकूण कथा 9 होत्या आणि 3 वक्त्यांनी या 9 कथा सांगितल्या होत्या. 9 कथा आणि 14 गाथा सांगितल्या होत्या. तर याचा आपण सारांश घेऊ. एक एक जे अट्टकथा आहे ती पहिली जी अट्टकथा होती यातली गाथा क्रमांक 306 होती. ती होती सुंदरी परिबाजिका वथू. तर सुंदरी नावाची जी परिव्राजिका जी होती ती तिथ्य पंथाची होती आणि खूप सुंदर तरुण सुंदर अशी ती होती. आणि त्यावेळेस इतक्या सुंदर उपमा देऊन ही कथा सांगितल्या गेलेली आहे आणि खूप गंभीर पण होती. आणि बुद्धांना विरोध करणारे लोक कोणत्या थरावर जात होते ते आपल्याला या अट्टकथेत मिळते. तर बुद्ध धम्म संघाला 5 महानदीच्या महापुरासारखे म्हणजे दान मिळत होते, लाभ सत्कार होत होता. खूप सुंदर उपमा दिलेली आहे. 5 महानदीचं जेवढं पाणी असतं किंवा जेवढा पूर असतो असं महापुरासारखं, म्हणजे एका नदीचा महापूर नाही, 5 नदीच्या महापुरासारखं दान येत होतं. म्हणजे लोकांना थांबवावं लागत होतं की आता बस झालं किंवा आता नको म्हणून असे. आणि म्हणून लोक वेटिंग मध्ये असायचे की बुद्धाला धम्मा म्हणजे संघाला कधी आम्ही निमंत्रित करतो, तर ते वेअर ऑन वेटिंग. तर हे फार महत्वाचा संदर्भ आहे की बुद्ध धम्म किती म्हणजे लोकप्रिय होता किंवा जनमानसात कसा पोहोचला होता. तर हे एक सुंदर उपमा जी दिलेली आहे 5 महानदीच्या महापुरासारखे, आणि तसंच होतं. आपल्याला खूप संदर्भ मिळतात आपल्याला. पण त्यामुळे काय झालं की बुद्ध धम्म नंतर आला. हे तिथ्य किंवा इतर पंथाचे काही त्यावेळेस काही पंथ होते ते आधी, आणि ते त्यांचे काही शिष्यगण होते आणि उपासक उपासिका होते त्यांना जे मानणारे, ते त्यांना लाभ सत्कार करायचे, आदर सत्कार करायचे, दान वगैरे जे करायचे ते त्या पंथातल्या तपस्व्यांना, साधूंना, आचार्यांना. तर जेव्हा बुद्ध धम्म उपदेशित करायला लागले तर जास्तीत जास्त लोक संघाकडे आकर्षित झाले, धम्माकडे, बुद्धाकडे आकर्षित झाले आणि ते दान धर्म करू लागले. आणि त्यांनी जे इतर पंथाला जे त्यांनी आश्रय दिला होता तिथून ते शिफ्ट होऊन आहे ना इकडे आले बुद्धाकडे. त्यामुळे इतर पंथीयाचा जो सत्कार आहे तो कमी व्हायला लागला आणि त्यांच्यात द्वेष निर्माण झाला. आणि बुद्धांचं कशी हानी करायची, बुद्ध धम्म संघाची कशी बदनामी करायची, याचे खूप खूप प्रयत्न त्यांनी केलेले आहे. आणि आपल्याला या सगळ्या म्हणजे सुत्तामध्ये किंवा अट्टकथामध्ये त्याची माहिती मिळते. त्याच संदर्भातली ही सुंदरी परिव्राजिका वथू आहे. आणि आपल्याला माहित आहे की आधी पण चिंच मानविका जी परिव्राजिका होती तिने बुद्धाकडून म्हणजे प्रेग्नन्सी राहिली, गर्भवती राहिली असा खोटा आळ आणला होता. त्याचा मागे उद्देश एकच होता की बुद्ध धम्म संघाची हानी करायची, बदनामी करायची अशी. मात्र तिचं ते पितळ उघडं पडलं आणि मग शेवटी लोकांनी तिला ठेचून मारलं. अशी चिंच मानविकेची कथा पण मागच्या एका सिरीज मध्ये बघितली होती. आणि नंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले सुंदरी परिव्राजिकेला ची मदत घेऊन, आणि तिला नेहमी विहारात पाठवायचा प्रयत्न करायचे ते संध्याकाळी किंवा आणि फक्त येताना सकाळी ती विहारातून येते असं दाखवायचा प्रयत्न सुंदरीनं केला. आणि शेवटी या लोकांनी, या तिथ्यांनी म्हणजे तिच्याच पंथातल्या लोकांनी, आचार्यने म्हणून
त्यांनी तिचा मारेकऱ्यामार्फत म्हणजे जे प्रोफेशनल मर्डरर जे होते त्यांना पैसे देऊन सुंदरी परिव्राजिकेचा खून केला आणि तिचं प्रेत कुठं ठेवलं, तिचं डेड बॉडी कुठे ठेवली, तर बुद्ध धम्म संघाला जे काही फुलं मिळत होते, हार तुरे मिळत होते, तर ते उकारड्यावर फेकायचे. तर त्या उकारड्यामध्ये, फुलांच्या उकारड्यामध्ये तिचं प्रेत लपून ठेवलं होतं. आणि नंतर मग त्यांनी खोटा हे केलं, ती सुंदरी परिव्राजिका दिसत नाही, ती रात्री विहारात जायची, सकाळी विहारातून बाहेर यायची. आणि नंतर मग असं राजाकडे कंप्लेंट केली त्यांनी की ती हरवली म्हणून. आणि नंतर मग त्या उकारड्यावर ती सापडली. तर बुद्धाने किंवा तिच्या लोकांनीच हिचा खून केलाय आणि असा खोटा आरोप बुद्धावर केला, संघावर केला. आणि म्हणजे कारण तेच आहे की यांना जो मान सन्मान मिळत होता तो त्यांना मिळत नव्हता. यांचा मान सन्मान कमी करण्यासाठी त्यांनी भाडेकरू मारेकरी लावले. ही खूप म्हणजे गंभीर घटना होती. आणि नेक्स्ट पीपीटी. तर पुढे ते पितळ उघडं पडलं, कारण राजाला पण डाऊट होता की बुद्ध हे असे करणार नाही, बुद्ध तर शिलाचं पालन करतात किंवा अहिंसेचं हे करतात. तर त्यांनी आपले जासूस जे आहेत ते तिथे लपून ठेवले, जे त्यांचा शोध घेण्यास सांगितलं की नक्की काय आहे हे प्रकरण. तर ते जे मारेकरी होते खुनी, त्यांना पैसे मिळाले होते या तिथ्याकडून. तर ते पैशाने काय करणार, ते दारू पित होते दारूच्या गुत्त्यावर, दारूच्या अड्ड्यावर. आणि ते तिथे आपसात बोलत होते की तू कसं मारलं, मी कसं मारलं सुंदरीला. आणि त्यांचं ते ऐकले दारूच्या नशेत बोलणं या गुप्तहेरांनी. आणि त्यांना पकडून राजासमोर उभं केलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला तिथ्यांनी पैसे दिले आणि तिथ्यांनी पैसे दिले म्हणून आम्ही असा खून केला. आणि मग ते तिथे उघडे पडले, त्यांचं षडयंत्र सगळ्यांना माहिती झालं. आणि मग राजाने तेच म्हणजे सुरुवातीला बुद्धावर जो आरोप करत होते, संघावर आरोप करत होते की सुंदरी परिव्राजिकेचा खून झालेला आहे यांच्या मार्फत बदनामी सगळ्या लोकांसमोर केली ती. तर त्याचं उलट ते प्रकरण उलटलं तिथे यावरच. आणि ते सगळ्या राजाने सांगितलं की सगळ्या लोकांसमोर जाहीर करा की आम्ही खून केलाय, आम्ही पैसे दिले होते मारेकऱ्यांना, असं तिथ्यांना सांगितलं. मग तिथ्यांनी राजानेच सांगितलं म्हणून सगळ्यांना सांगितलं की बुद्धाने किंवा संघाने खून नाही केला, तर आम्हीच केला आहे, कारण आमचा मान सन्मान कमी होत होता म्हणून. मग लोकांनी अक्षरशः ठेचून मारलेला आहे माहितीये या तिथ्यांना. तर म्हणजे लोक किती म्हणजे रागवायचे किंवा त्यावेळेस आपला राग तो कसे व्यक्त करायचे हे आपल्याला चीनच्या मानविकेच्या संदर्भात पण मिळालं. आणि सुंदरी परिव्राजिकेचे जी या कथेतही आपल्याला मिळालेलं आहे. अक्षरशः मारून टाकलेलं आहे या लोकांनी. ठीक आहे. तर अशी ही अट्टकथा होती. नेक्स्ट. तर या बाबतीत म्हणजे बुद्धाने जी गाथा सांगितली होती की अभूतवादी निरयंग उपेती यो वापी कत्वा न करो ही आह उभोपी ते पेच समाभवंती निहीन कम्मा मनुजा परत. या गाथेचा सविस्तर अर्थ त्यांनी सांगितलेलाच आहे. आणि याच्यात शॉर्ट मध्ये असंच आहे की जे खोटं बोलतात, नेहमी मुसावादा करतात आणि एखादं कृती केलेली आहे पण सांगतात की आम्ही ते केलेच नाही, तर असे मुसावादी लोक किंवा एखादं कृत्य करून ते लपवणारे लोक, हे दोन्ही लोक मृत्यूनंतर निर्यात जातात. या संदर्भात ही गाथा होती. आणि त्याची ही अट्टकथा सुंदरी परिव्राजिकेची की हे जे तिथी आहे त्यांनी केलेलं कृत्य ते सांगत नव्हते, ते बुद्धावर आळ करत होते. त्या संदर्भात ही गाथा सांगितलेली आहे. पुढची जी गाथा होती किंवा अट्टकथा होती ती होती दुच्चरित फल पीडित वत्तू गाथा. ही गाथा क्रमांक 307 होती. आणि आपल्याला माहित आहे की महामोगलांथीर गिज्जकूट पर्वतावरून उतरताना, गिज्जकूट पर्वत जो आहे जो राजगिरला आहे, तिथे बुद्धाचं बरेच वेळ वास्तव असायचं. तर तिथून महामोगलांथीर उतरताना त्यांनी आकाशात बघितलं, तर आकाशात त्यांना एक प्रेत बघितला. प्रेत म्हणून आपण प्रेत योनीमधला एक जीव दिसला. आणि तो जीव कसा होता की त्याचे सगळं चिवर म्हणजे जळत होतं, म्हणजे भिक्कूच होतं ते प्रेत.
आणि त्याचं चिवर जळत होतं, त्याचं पात्र जळत होतं आणि त्याचं शरीर जळत होतं आणि आकाशात ते उडत होतं आणि ते जळण्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या, जोरजोराने ओरडत होता. तर महामोगलान थेराला त्यांना सिद्धी प्राप्त होती, त्यांना ते दिसायचा अशी जीव. तर त्यांनी तो बघितला, असं विचित्र, किती विचित्र जीव आहे ना, असे पण जीव असतात असा त्यांनी फक्त विचार केला आणि एक स्मित हास्य केलं. त्यांच्यासोबत जो लखन थेर होतं, ते ज्युनियर होते, ते त्यांनी विचारलं की तुम्हाला म्हणजे असं स्मित हास्य करण्याचं कारण काय, आकाशात तर मला काही दिसत नाही. तर त्यांनी सांगितलं होतं की मी तुला, ही योग्य वेळ नाहीये, ही पिंडपाताची वेळ आहे. आपण काय करू की जेव्हा बुद्धाकडे जाऊ पिंडपात करून, तेव्हा तू मला हा प्रश्न विचार. आणि नंतर मग जेव्हा ते पिंडपात करून बुद्धाकडे गेले, तेव्हा बुद्धा समोर त्या लखन थेराने विचारलं की तुम्ही काय बघितलं, का स्मित हास्य केलं. तर त्यांनी सांगितलं की मी असं असं एक प्रेत बघितलं होतं आकाशात, ज्याचं पूर्ण चिवर जळत होतं, पात्र जळत होतं आणि शरीर जळत होतं, वेदनेने तो किंचाळत होता. तर बुद्ध म्हणतात की हो, हे तर मी माझी बोधी प्राप्ती झाल्यानंतर मी हे प्रेत बघितलं होतं, पण मी लोकांना सांगितलं नाही, कारण मी जर त्यावेळेस सांगितलं असतं तर त्यावेळेस लोकांना माझ्यावर विश्वास वाटला नसता, कारण तोपर्यंत बुद्ध काय प्राप्त केले ते लोकांना माहिती नव्हतं. आणि जर माझ्यावरचा विश्वास लोकांचा उडाला असता किंवा मी अशा काही विचित्र घटना जर लोकांना सांगितल्या असत्या, तर ते लोक जे आहेत ते माझ्यापासून दूर गेले असते अविश्वास दाखवून, आणि माझ्यापासून दूर जाणं म्हणजे त्यांचं अहित झालं असतं, अकल्याण झालं असतं. म्हणून बुद्धाने ती गोष्ट लोकांना सांगितली नाही. लक्षात ठेवा, बुद्ध कोणत्या वेळेस काय सांगायचे काय नाही सांगायचे म्हणजे फार संदर्भ आपल्याला अट्टकथेमध्ये मिळतात. आणि म्हणून कोणत्या वेळेस कोणती गोष्ट बोलायची असते, कोणती गोष्ट बोलायची नसते, हे आपल्याला अट्टकथेवरून किंवा बुद्धाच्या टीचिंग वरून आपल्याला लक्षात येते, जे आपल्या दैनंदिन जीवनात फार उपयोगी येत आहे. आणि हे एकच प्रेत नाही बघितलं त्यांनी, आपल्याला माहित आहे की अनेक प्रेत असे हा मोगलान थेरानं बघितलं होतं. काक पेत वथू आहे, अजगर पेत वथू आहे, या धम्मपद अट्टकथामध्ये आधी झालेले आहेत. आणि तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आधीचे व्हिडिओ पण बघा. आणि दुसरं म्हणजे संयुक्त निकायमध्ये लखन वथू आहे, लखन संयुक्त आहे, ते वाचा. अशा सगळ्या प्रेताबद्दलची माहिती आपल्याला संयुक्त निकायमध्ये मिळते. जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर पेत वथू जे पुस्तक आहे खुद्दक निकाय मधलं, ते पण आपण संदर्भासाठी बघू शकता, ज्याच्यात तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. ठीक आहे. आणि याच्यावर आपला एक स्पेशल लेक्चर पण पुढे होणार आहे, वेळ आली की आम्ही तुम्हाला सांगू. तर हे दुच्चरित पीडित पीडित आहे ना वथू, अशी ही कथा होती. त्याचा गाथा काय होती बघू आपण. फार महत्वाची गाथा आहे की कासाव कंठा बहव पाप धम्मा असंयता पापेही कम्मेही निरयंते उपपज्जरे. म्हणजे अनेक भिक्खू चिवर घालून सतत पाप कर्मात व्यस्त असतात. चिवर तर घालतात ते, पण ते चित्त शुद्धतेच्या मार्गाला नसतात, ते पाप कर्म करत असतात, अकुशल चित्त निर्माण करत असतात आणि अकुशल कर्म करत असतात. आणि काशाय वस्त्र घालून सुद्धा आपल्या इंद्रियावर ते नियंत्रण ठेवत नाही. तर असे लोक कुठे जाणार? असे लोक तर मृत्यूनंतर आपल्या कामामुळे, या अकुशल कामामुळे, पाप कामामुळे निरायात उत्पन्न होतात. तर हे जे प्रेत होतं, जे आकाशात बघितलं होतं महामोगलान थेराने, ज्याचं चिवर जळत होतं, ते कसं बुद्धाच्या काळी आहे ना, ते म्हणजे भिक्खूच होते ते, पण त्यांनी योग्य कर्म केले नव्हते, अकुशल कर्मात रमत होते, त्यामुळे ते मृत्यूनंतर निरायामध्ये उत्पन्न झाले त्यावेळेस. ठीक आहे. आणि आता या बुद्धाच्या वेळेस तिथलं निरायातलं त्यांचं जीवन संपल्यावर ते पेत योनीत उत्पन्न झाले. आणि ते पण म्हणजे खूप म्हणजे त्रास त्यांना भोगावा लागत होता. ज्यांचं शरीर चिवर पात्र सगळं जळत होतं, ते त्यांच्या कर्माचे विपाकचे काही शिल्लक होतं, काही अवशेष म्हणतो आपण, काही बाकी होतं भोगायचं, त्यासाठी ते पेत योनीत जन्म झाला होता त्यांचा, असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशी हे, तर आपल्याला असे अनेक भिक्खू दिसतात जे फक्त चिवर घालून कुशल कर्म करत नाही. त्यांची गती कुठे होणार आहे बुद्धांनी सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी नंतरची कथा होती तिसरी, जी होती वग्गू मुदा तिरिया भिक्खू वथू, ही गाथा क्रमांक 308 होती.
मीच सांगितलेली होती ही, आणि फार महत्वाची गाथा होती ही. आणि अट्टकथा आपण त्याच्यावर खूप सविस्तर वर्णन केलेलं आहे. तुम्ही ती संदर्भ बघू शकता त्या अट्टकथेचे. तर बुद्ध जेव्हा वैशालीमध्ये राहत होते, वैशालीतील महावनात राहत होते, त्यावेळेस हा उपदेश दिलेला आहे. आणि ही सुरुवातीची घटना आहे. म्हणजे बुद्धाने जेव्हा ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा धम्म उपदेश सुरू केला आणि अनेक प्रकारचे भिक्खू ते बुद्ध संघात आले, तर ते कसे, म्हणजे काही हौशे गौशे नवशे आपण नेहमी म्हणतो, हा शब्द वापरतो, की जे म्हणजे इथं मान सन्मान मिळतो, आदर सत्कार मिळतो, म्हणून ते इथे संघात सामील झालेले होते ते. आणि फक्त चांगलं पिंडपात मिळतो, लोक दर्शन घेतात किंवा मान सन्मान करतात, तर इथे आराम मिळतो, काही कष्ट करायची गरज नाही, असं काही न वाटत होतं. आणि त्यामुळे ते काही भिक्खू खूप विचित्र वागत होते. त्यातलाच हा एक प्रकार आहे. हा फार महत्वाचा आहे, कारण फार मोठी घटना इथे घडलेली आहे. तर हे जे भिक्खू जे आहे, हे वग्गुमुदा जी नदी आहे त्याच्या किनारी वर्षावासासाठी गेलेले होते. आणि तिथे दुष्काळ पडलेला होता. आणि दुष्काळ पडल्यामुळे आहे ना, लोक आपापल्या दुःखात होते किंवा परेशानीमध्ये होते, आपल्या अडचणीमध्ये होते. त्यामुळे पाहिजे तसा भिक्खू संघाला ते भोजनदान किंवा बाकी सेवा देऊ शकत नव्हते, कारण त्यांच्याकडे दुष्काळ आहे, त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होते. तर हे भिक्खूने आपसात असं ठरवलं होतं की आपल्याला आदर सत्कार कमी होतो, पिंडपात वगैरे सेवा कमी होते, तर आपण काय करू की लोकांना खोटा क्लेम करू, आपण खोटं सांगू लोकांना की आम्ही उत्तरी मनुष्य धम्म प्राप्त केलेला आहे. म्हणजे जे सामान्य मनुष्याच्या पलीकडे आम्ही विद्या प्राप्त केलेली आहे. म्हणजे आम्ही स्वतःपन्न झालेला आहे, सगदागामी, अनागामी, अनंत झालेला आहे असं आम्ही दाखवू. किंवा आम्ही पठण ज्ञानात प्रगती केलेली आहे, द्वितीय तृतीय चतुर्थ आहे ना, या ज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे, असं त्याला उत्तरी मनुष्य धम्म म्हणतात. किंवा काही सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत, है ना, काही चमत्कार करू शकतात, असे काहीतरी खोटे दावे ते आम्ही म्हणजे प्राप्त केलेले आहेत असं ते सांगू, असं ते आपसात ठरवतात. आणि मग ते ना जेव्हा लोकांमध्ये जायचे वर्षावासाच्या त्यावेळेस, तर लोकांना सांगायचे की हे तर स्वतःपन्न भिक्खू आहेत, हे अरंत भिक्खू आहेत, हे यांनी प्रथम द्वितीय ज्ञानात प्रगती केलेली आहे असं लोकांना सांगायचं. आणि लोकांना ते कळायचं म्हणजे लोकांना या कन्सेप्ट माहिती होत्या की सगदागामी स्वतःपन्न वगैरे काय आहे, किंवा किती मोठं ते विपाक आहे किंवा फळ प्राप्त केलेलं आहे ते त्यांना कळायचं. आणि एखादा स्वतःपन्न भिक्खू आहे असं जर कळलं, तर ते बिचारे एवढ्या अडचणीत, एवढ्या दारिद्र्यपणा किंवा आर्थिक अडचणीत असून सुद्धा ते या भिक्खूंना उत्तमात उत्तम भोजनदान किंवा बाकी सेवा द्यायची. आणि इतकं वर्णन केलेलं आहे या अट्टकथेमध्ये की दुष्काळात भिक्खूंना उत्तम दर्जाचे भोजनदान ते करायचे, जे स्वतः कधी त्यांनी खाल्लं नाही, किंवा माता पिता पती पत्नी पुत्र नोकर दास नातेवाईकांनी कधी खाल्लं नाही. इतकं उत्तम त्यांनी पिंडपात किंवा भोजन भिक्खूंसाठी दिलंय, कारण ते स्वतःपन्न आहेत किंवा काही ध्यानामध्ये प्रगती केलेली आहे. असं म्हणजे किती उदार मन होतं त्या लोकांचं, की स्वतः म्हणजे गंभीर परिस्थिती असून सुद्धा आपल्या दारी आपण एखाद्या भिक्खूला पिंडपात करतो किंवा सेवा करतो, दान करतो, हे त्यांच्या मनात होतं. आणि त्यामुळे काय झालं की या दुष्काळात, या वर्षावासाच्या काळात या भिक्खूंची चळवळ झाली. आणि वर्षावास संपल्यावर वर्षावास संपल्यावर जेव्हा ते हे लोक बुद्धाला दर्शनासाठी आले, म्हणजे वर्षावास संपल्यावर सगळे जायचे, आपल्या ध्यानात काय प्रगती झाली, काय नाही, काय अडचणी आल्या, काय चांगलं वाईट झालं, ते सगळे बुद्धांना येऊन रिपोर्ट करायचे. तर ते आले, तर इतर भिक्खू जे होते दुष्काळामुळे त्यांची तब्येत एकदम म्हणजे खराब झालेली होती, वीक झालेले होते, ते काळे ठिक्कर पडले होते आपण जे म्हणू. पण हे जे भिक्खू आहे वग्गू मुदा वाले, तर हे मस्त खाऊन पिऊन दष्टपुष्ट होते, प्रसन्न होते, कारण त्यांची काहीच हाल झाले नाही. तर बुद्धांनी म्हणजे दोन्ही प्रकारचे भिक्खू जे आहे, ज्यांची म्हणजे खूप ज्यांनी म्हणजे हा खोटा दावा केला नाही अशी भिक्खू, आणि ज्यांनी खोटा दावा केला असे भिक्खू, त्यांच्या तब्येतीमधले जे ते दिसूनच येत होतं. तेव्हा बुद्धांनी दोन्ही पार्टीला बोलवलं, दोन्ही भिक्खू गटाला बोलवलं, आणि कसं काय तुमचं कसं झालं वर्षावास काय वगैरे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे वर्षावासवाले जे होते ना, ज्यांनी या वग्गू नदीच्या किनारी जे होते, त्यांनी सांगितलं की आमची तर पिंडपाताची चांगली व्यवस्था झाली आहे,
तर बुद्ध म्हणे तुमची कशी काय व्यवस्था झाली? तर त्यांनी सांगितलं की आम्ही सांगितलं की उत्तरी मनुष्य धम्म प्राप्त केलेला आहे आम्ही. तर ते म्हणे की हे हे तर फार चुकीचं आहे ना, तुम्ही जे प्राप्त केलेलं नाही आहे ते फक्त खाण्यासाठी, उत्तम सेवा मिळण्यासाठी जर तुम्ही लोकांना सांगत असाल तर ही तर पूर्ण बुद्ध धम्म संघाचीच बदनामी आहे. जे प्राप्त केलेलं नाही फळ आणि त्याचा ते तुम्ही दावा करता आणि नुसतं फायद्यासाठी. त्यामुळं बुद्ध खूप सिरियस झाले आणि त्यांनी नेक्स्ट त्यांनी एक मोठा नियम बनवला. आपण बघितलंय की ते जे पराजिक नियम आहेत है ना, बुद्धांचा पराजिक विनय बनवला त्यावेळेस. म्हणजे विनय कसे बनवत गेले किंवा हे नियम कसे बनत गेले, कसे बदलत गेले हे आपल्याला विनयपीठक अट्टकथामध्ये भरपूर माहिती मिळते. मात्र याच्या व्यतिरिक्त आपल्याला अनेक कथामध्ये सुत्तामध्ये याची माहिती मिळते. तर हा फार महत्वाचा संदर्भ आपल्याला मिळतो. याच्यावर आपण खूप सविस्तर चर्चा पण केलेली आहे आधीच्या लेक्चरमध्ये. तर जे 4 पराजिक धम्म होते, म्हणजे पराजिक म्हणजे त्याचं सांगतोच मी. तर पहिला आहे मैथून करणे, दुसरा आहे चोरी करणे, ठीक आहे, म्हणजे चोरी म्हणजे अदिन्न दाना, ठीक आहे, आणि तिसरा आहे हिंसा करणे, आणि चौथा आहे इद्दी प्राप्त किंवा उत्तरी मनुष्य धम्म प्राप्त केला असं क्लेम करणे. तर या 4 गोष्टी जर भिक्खू करत असतील, म्हणजे मैथून धर्म पाळत असेल किंवा अदिन्न दाना करत असेल किंवा हिंसा करत असेल किंवा उत्तरी मनुष्य धम्माचा खोटा दावा करत असेल, तर अशा भिक्खूला त्यांना कायमचं भिक्खू संघामधून हाकलून द्यायचे आणि त्यांना आयुष्यात कधीही बुद्ध धम्म संघात है ना कधीही घ्यायचे नाही. बुद्धाच्या संघात त्यांना परवानगी नव्हती एकदा निष्कासित केल्यावर. परमनंट डिबार केलेलं होतं त्यांना. त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. या अट्टकथा खूप छोटी आहे पण आपल्याला विनयपीठकात याचा संदर्भ मिळतो, ती पण आपण मागच्या वेळेस घेतली होती. आणि कृपया म्हणजे सगळ्यांनी हा लक्षात ठेवा, 4 पराजिक नियम आहेत, ठीक आहे ना, मैथून, चोरी, हिंसा आणि म्हणजे खोटा दावा करणे. तर हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्यासारखे पण आहे. आणि नियम कसे बनत गेले आणि काही नियम कसे होते की त्यांना परमनंट काढून टाकायचे, काही नियम होते की काही दिवसासाठी काढून टाकायचे, काही नियम असे होते की तो गुन्हा केल्यावर त्यांना माफी मागूनही त्यांना पुन्हा संघात ठेवल्या जायचं किंवा संधी दिल्या जायची. पण हे पराजिक आहे, पराजिकला नो एक्सक्यूज, परमनंट डिबार व्हायचे. तर हा महत्वाचा आपल्याला यामध्ये संदर्भ मिळालेला आहे आणि खूप छान आपण झालेला होता मागचं लेक्चर. नेक्स्ट. त्याच्या आधीची जी गाथा होती या संदर्भातली, तर सेयो आयो गुळो भूतो ततो अग्गी सिखू उपमो यांचे गुंजय दुसिलो रठ्ठपिंड असाही येतो असं. तर याचा अर्थ थोडक्यात असा होता की एखाद्या भिक्खूनं असा खोटा क्लेम केल्यापेक्षा, म्हणजे असं दुराचारी राहणं, असंयमी राहणं, खोटे दावे करणं, याच्यापेक्षा आहे ना लोखंडाचा तप्त गोळा, म्हणजे एकदम तप्त, म्हणजे जो लिक्विड फॉर्म मध्ये असतो तो गिळलेला बरा, तो तोंडात ठेवा. पण असं खोटं बोलू नका, असंयमी राहण्यापेक्षा म्हणजे मेलेलं बरं, असं बुद्धाने खूप स्ट्रॉंगली या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही पण वाचा ती अट्टकथा, ऐका, तुम्हाला खूप आनंद मिळेल, संदर्भ महत्वाचा संदर्भ पण मिळेल. याच्यानंतरची जी चौथी अट्टकथा जी होती ती खेमक सेट्टी पुत्त वत्थुगा. याच्यात 2 गाथा होत्या, 309 आणि 310 क्रमांकाच्या, मी सांगितली होती ही. तर हा जो खेमक सेट्टी जो होता ना, हा आपल्याला माहित आहे अनाथ पिंडक जो श्रेष्ठी होता त्याचा हा भाचा होता. आणि हा खूप रूपवान होता दिसायला, आणि एक तर श्रीमंत आणि त्यात रूपवान. आणि याच्याकडे आहे ना कोणती स्त्री बघितली तर त्याच्यावर खूप भाळायची, खूप आसक्त व्हायची आणि त्याच्याशी म्हणजे व्यभिचार करण्यास ती म्हणजे उत्सुक असायची किंवा इच्छा व्हायची तिची. आणि त्यामुळं हा जो खेमक श्रेष्ठी आहे हा त्या स्त्रियांशी आहे ना व्यभिचार करायचा, त्यांचा उपभोग करायचा. तर ते अशा अनेक प्रकरणं झाल्यावर राजाच्या सैनिकांनी काही तक्रारी पण गेल्या असतील त्यांच्या पतीकडून. तर सैनिकांनी पकडून राजासमोर उभं केलं. पण अनाथपिंडकाचा हा भाचा आहे आणि अनाथपिंडक तर हा राजाने राजमान्य श्रेष्ठी होता ना श्रावस्तीचा, त्यामुळं अनाथपिंडका श्रेष्ठीचा अपमान होईल म्हणून या राजाने आहे ना त्या खेमक श्रेष्ठीला काही सजा दिली नाही, काही शिक्षा दिली नाही, माफ केलं त्याला. पण त्याचा उलट हे झाला,
याला वाटलं की राजासमोर जातो, राजा मला माफ करतो, तर हा व्यभिचार करतच राहिला पुढे. आणि अनाथपिंडकाला जेव्हा या सगळ्या गोष्टी कळल्या की आपला भाचा जो आहे हा खूप व्यभिचारी आहे, राजाने पकडलं, राजाने त्याला माफी केली, तरी हा याच्यात काही सुधारणा नाही, म्हणून त्याला बुद्धाकडे नेलं. अनाथपिंडक श्रेष्ठीनं एक चांगलं काम केलं की जो राजाकडून दुरुस्त होत नाही तो बुद्धाकडून दुरुस्त होईल म्हणून. आणि खरं तसंच झालं. बुद्धाकडे जेव्हा गेले ना, आणि अनाथपिंडकानं सगळं सविस्तर माहिती त्या खेमक श्रेष्ठीची, त्या भाच्याची सांगितली, आणि बुद्धाने सरळ सरळ गाथेमध्ये उपदेश देऊन त्याला स्वतःपन्नच केलं. त्याचा खूप छान संदर्भ याच्यात दिलेला आहे. तर बुद्धाने त्याला जो मार्गदर्शन केलं आणि 2 गाथा सांगितलेल्या आहेत त्याला. चत्तारी ठाणाने नरोपमत्तो आपज्यती परुदारू परिदारू रूपसेवी अपुय लाभंग निकास मत्सेय निंदन ततीयं निरयं चतुत्था अपुय लाभोच गतीच पापिका भितस्स भिताय रतीच थोकिका राजाचं दंडं गरुकं पनेती तस्मा नरो परदारं न सेवे. याचा अर्थ म्हणजे दोन्ही गाथाचा एकत्रित अर्थ घेतला तर आपल्याला असं दिसतंय की परस्त्रीच्या संगतीत राहणाऱ्या पुरुषाला म्हणजे व्यभिचार करणाऱ्या पुरुषाला 4 स्थिती प्राप्त होतात. पहिल्या गाथेमध्ये सांगितलं की अपुण्य लाभ होतो, म्हणजे त्याने अकुशल कर्म केल्यामुळे त्याला पाप निर्माण होते, ठीक आहे ना, त्याचं फळ त्याला तसं मिळणार आहे. अपुण्य शब्द वापरलेला आहे ना, पुण्य अपुण्य, तर त्याचा लाभ होतो त्याला अपुण्याचा, म्हणजे पापाचा लाभ होतो. त्याला ठीक झोप येत नाही, शांतपणे तो झोपू शकत नाही, आणि हा दुसरा त्याची हानी होते. तिसरी हानी म्हणजे लोकनिंदा होते, आणि चौथी हानी म्हणजे सगळ्यात महत्वाची हानी, हे तर या जन्मातले झालेले आहे की अपुण्य लाभ, झोप न येणं किंवा निंदा. तर त्याला जो चौथं होतं की तो निर्यात उत्पन्न होतो. तर या दोन्ही गाथे मिळून व्यभिचाराचे जे दोष सांगितलेले आहे बुद्धाने, पापकर्माचे जे विपाक आहेत म्हणजे ते मिळतात तुम्हाला. सुखकारक झोपेचा अभाव होतो, लोकनिंदा होती, आणि भीतीयुक्त वातावरणात म्हणजे ती स्त्री आणि तो पुरुष जर भीतीयुक्त वातावरणात व्यभिचार करत असतील तर त्यांना त्याच्यापासून अल्प सुखच मिळत आहे, ते पण सांगितलेलं आहे, ती पण हानी आहे. आणि राजदंड मिळू शकतो, राजाकडून तुम्हाला शिक्षा मिळू शकते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची दुर्गती होते, मृत्यूनंतर तुम्ही निर्यात जाणार आहे. असे व्यभिचाराचे त्यांनी दोष सांगितलेले आहेत खेमक श्रेष्ठीला. आणि खेमक श्रेष्ठीला जेव्हा हे दोष सांगितले तर त्याने एकदम लेट गो केलं, टोटल इराडिकेशन झालं त्याच्या मनातून. तो व्यभिचाराचा काम वासनेचा जो भाव होता किंवा जे चित्त होते ते समूळ नष्ट झालं त्यावेळेस बुद्धाच्या उपदेशामुळे. आणि त्यामुळे काय झालं, तो स्वतःपन्न झाला. नेक्स्ट, त्यामुळे तो स्वतःपन्न झाला, आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. बरं, आता बुद्धाने म्हणजे भिक्खूंनी बुद्धांना विचारलं की मग अशा स्त्रिया त्याच्यावर का पाळायच्या, आणि तो असा रूपांक का होता, श्रेष्ठी काय होता. तर त्याचं बुद्धाने सांगितलं की तो पूर्वजन्मी जो आहे तो एक पैलवान होता, आणि तो स्तूपावर काही पताका वगैरे लावण्याचं काम करत होता. आणि एकदा पताका लावत असताना स्तूपावर त्याने असं म्हणजे मागणी केली, समजून आपण, की मी हे स्तूप लावतो, याच्या पुण्याईनं मला माझ्या कुळातल्या स्त्रिया सोडून माझ्या इतर स्त्रिया माझ्यावर बाळाव्यात, आसक्त व्हाव्यात, असं त्यानं मागणी केली. समजून त्या पुण्यामध्ये मला काय मिळावं, तर हे मिळालं होतं. तर म्हणून या जन्म तो पुण्य त्याला रूपही मिळालं, श्रेष्ठीचं पदही मिळालं होतं त्याला, आणि स्त्रियाही बाळायच्या. तर बुद्धाने जेव्हा त्याला हे सगळं सांगितलं तेव्हा तो स्वतःपन्न झाला. हे महत्वाचा संदर्भ आपल्याला या अट्टकथेत मिळतो. नंतरची जी अट्टकथा होती ती होती दुबच्च भिक्खू वत्थू गाथा. इतक्या छोट्या छोट्या या कथा आणि गाथा आहेत, पण इतक्या महत्वाच्या आहेत ना. विद्यापंडित मॅडमने इतक्या सुंदर त्यानं या समजून सांगितल्या होत्या की एका भिक्खूनं काय केलं की असंच गवत उपटायला लागला, तर दुसरा भिक्खू म्हणजे काय, असं गवत उपटणं ठीक नाहीये, म्हणजे काही कारण नाही ना. रस्त्याने जाताना काही लोकांना फांदी तोडायची, पान तोडायची, फूल तोडायची सवय असते, बिनकामाची फांदी तोडतात रस्त्याने जाताना. मुलं पण तसे असतात आणि स्त्री पुरुषही तसेच असतात. दिसली फांदी तोड, दिसलं पान तोड, काही गरज आहे का. तरी असेच हे भिक्खू चिवर घालून जर असं काही काम करत असतील तर ते एकदम योग्य नाही आहे.
गोष्ट एकदम साधी आहे, एकदम छोटी आहे. गवताचं पान तोडून कोणाचं काय नुकसान होणार? खूप मोठं नुकसान होत आहे. आणि बुद्धाने म्हणूनच त्या गाथेमध्ये जे सांगितलंय ना, की भिक्खूंनी कसं एकदम शिलवान राहायला पाहिजे ना, असे सामान्य पुत्तूजनासारखं राहायला नाही पाहिजे त्यांनी. मी जसं तुम्हाला सांगितलं की काही लोक असेच पान तोडतात, फुल तोडतात, फांदी तोडतात, तसं भिक्खू राहिला तर मग सामान्य माणसामध्ये आणि भिक्खूमध्ये फरक काय? आणि त्या भिक्खूने असं काय होतंय म्हणून ते गवत तोडलं ना, असं उपटलं ते आणि असं तोडून फेकलं. तर ही गोष्ट जेव्हा बुद्धाकडे गेली तेव्हा बुद्धाने सांगितलं की ही गोष्ट साधी नाहीये. साध्या साध्या गोष्टीतूनच मोठमोठे पाप कर्म होत असतात. गवताच्या बाबतीत इतकी सुंदर उपमा दिलेली आहे की गवत कितीही नरम असलं, कितीही साधं असलं, तरी सुद्धा ते जर बरोबर नाही पकडलं तर तुमचा हात कापू शकतो. तसंच आहे की अकुशल कर्म जे आहे ते जर तुम्ही केले तर त्यामुळं मोठे छोटे छोटे पापामुळे पण तुम्हाला निरायामध्ये जाण्याची व्यवस्था झालेली असते. म्हणून छोटे गोष्ट, छोटे अकम्म किंवा अकुशल कर्म छोटे म्हणून नाही त्याकडे दुर्लक्ष करायचं, असं बुद्धाने सांगितलं. म्हणजे म्हणून या गाथामध्ये सांगितलं होतं की कुसो यथा दूक घालितो. म्हणजे गवत कितीही मऊ असले तरी ते योग्य प्रकारे पकडले नाही तर हात कापू शकतो. तसेच नीट पाळलेला श्रमणभाव, म्हणजे एखाद्याने चिवर घालून जो श्रमणभाव पाळायचा असतो, जो भिक्खूपणा पाळायचा असतो है ना, जो शिलवान राहायला पाहिजे, ते नाही पाळलं तर त्याची गती कुठे होईल? निर्णयाकडे घेऊन जाते. ठीक आहे, तर छोटं नाही समजायचं त्याकडे, या अर्थाने ते सांगितलं होतं. आणि ज्या कार्य बेफिकीरपणा म्हणजे शिथिल कर्म आहे, जे व्रत मलिन आहे, जसे तसे जे आचरण शुद्ध नाहीये, अशुद्ध आहे, अशा कर्माचा विपाक चांगला नाही मिळत ना. तुम्हाला मोठं चांगलं फळ मिळू शकत नाही, असं या अर्थाने ही दोन्ही गाथा होत्या. आपण नेक्स्ट गाथेकडे जाऊ, अट्टगाथेकडे जाऊ. तर थोडक्यात त्याच्यात असं की छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करायचं, हे सांगितलेलं आहे. पण हे आहे कायराचं कायरात ना दळमय परकमय शिथिलो ही परिभाज्यो भियो आकरितो रजा. जर त्यांनी सांगितलं होतं की जर एखादे कार्य करायचे असं तर ते दृढतापूर्वक करायला पाहिजे, संकल्प करायला पाहिजे की मला हे करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी जे काही प्रयत्न असतात, जे काही वीर्य पाहिजे, जे सातत्य पाहिजे ते पाहिजे. आणि शिथिलता असणारा परिव्राजक जो आहे, जो आपल्या कामात शिथिलता आहे किंवा म्हणजे ते दृढपूर्वक करत नाही, तर आपल्या या शिथिलतेमुळं, अशा या छोट्या छोट्या गोष्टीमुळं तो आपल्या जे श्रमणभाव आहे त्याच्यावर धूळ उडवतो, तो तेच मलिन करतो, असं त्यांनी सांगितलं. आणि या देशनेनंतर अनेक साधक जे आहेत, बघा एक छोटस आहे, नुसतं गवताचं पान तोडून याच्यावर बुद्धाने इतके चांगलं उत्तर दिलं, तर अनेक लोक जे आहेत भिक्खू ते स्वतःपन्न झाले. फार मोठी घटना आहे ही, की एका साध्या गाथेमुळे, एका छोट्याशा निमित्त घेऊन उपदेश देणं आणि अनेक लोक स्वतःपन्न होणं, याच्यावरून लक्षात येतं की ते किती महत्वाचं आहे. नेक्स्ट, त्यानंतर होती इसापक तिथीय वत्थू, जी आहे ही 394 नंबरची गाथा होती. विद्या पंडित मॅडमने सांगितलेली होती की एक पत्नी आहे, आपल्या दासीवर खूप ईर्ष्या करत असते आणि एकदा तर तिला एवढा क्रोध उत्पन्न होतो तर त्या दासीचे ती नाक आणि कान कापून तिला आपल्या घरात आहे ना एका रूम मध्ये कोंडून टाकते आणि आपल्या पतीला घेऊन ती बुद्धाचा उपदेश ऐकायला जाते. त्या स्त्रीच्या घरी काही पाहुणे येतात, ते बघतात तर जोरजोराचा ओरडण्याचा आवाज येतो किंवा रडण्याचा आवाज येतो, तेव्हा बघतात तर त्या दासीला एका रूम मध्ये त्यांनी कोंडून ठेवलेला आहे. मग तिची ते सुटका करतात आणि ती दासी सरळ पळत बुद्धाकडे येते आणि सगळं प्रकरण सांगते की मला असं हिने नाक कान कापले. तर बुद्ध मग त्यांनी ती जोडी जी आहे पती पत्नी, त्यांना उपदेश करतात की दुष्कर्म न केलेले बरे, अकथन दुःखट सेयो पश्चात्तपती दुःखट. तर दुष्कर्म न केलेले बरे, कारण दुष्कर्म केल्यानंतर आहे ना, नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यावेळेस तुम्हाला ताबडतोब फळ मिळेल नाही मिळेल तो काही प्रश्न नाही, पण नंतर तो त्याचं फळ मिळणारच आहे आणि त्यावेळेस ती पश्चातापाची वेळ येते. म्हणून काय करायचं की दुष्कर्म करायचं नाही, सत्कर्म केलेले बरे. कारण सत्कर्म जेव्हा करत असतो, कुशल कर्म जेव्हा करत असतो आपण, तेव्हा तुम्हाला पश्चातापाची कधीही वेळ येत नाही, असं बुद्धाने या गाथेत सांगितलं. कथंच सुकथं सेव्य,
नेहमी काय कुशल कर्म करत राहा. यम कत्वा नानु तप्पते न अनुतप्पते, त्यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येत नाहीये. तर या गाथेमुळे एक मोठंच काम झालं. या गाथेमुळे ते पती पत्नी दोघंही स्वतःपन्न झाले आणि मग त्यांनी ती जी दासी आहे तिला दास्यत्वातून मुक्तता केली. एक महत्वाचा संदर्भ आपल्याला या अट्टकथेत मिळालेला. नेक्स्ट. नंतर होती 7व्या नंबरची कथा होती. टोटल 9 कथा आहे, तर 7व्या नंबरची कथा आहे संबहुल भिक्खू वत्थू. गाथा क्रमांक 315 होती. विंध्या पंडित मॅडमनी सांगितली होती खूप छान तऱ्हेनं. तर सीमांत प्रदेशातले म्हणजे बॉर्डरचे जे नगर असतात तिकडे काही भिक्खू वर्षावासासाठी गेले होते आणि पहिला महिना तर त्यांचा व्यवस्थित गेला वर्षावासाचा. लोकांनी खूप चांगला त्यांना दान धर्म केलं, जी सेवा करायची ती केली. तर पहिला महिना त्यांचा व्यवस्थित गेला. पण नंतर त्या तिथे आहे ना चोराचं आक्रमण झालं त्या गावावर, दरोडा झाले किंवा हे डाकू घुसले तिथे. त्यामुळं खूप लोकांना त्यांनी बंदिस्त केलं किंवा खूप हानी केली. मग लोक अजून म्हणजे हानी होऊ नये, म्हणजे पुन्हा आक्रमण होऊ नये म्हणून आपले घरदार जे काही व्यवस्थित बंद करायचे असतील, जी काळजी घ्यायची पुन्हा आक्रमण होऊ नये त्या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. आणि हे भिक्खू त्या गावकऱ्यावर अवलंबून होते. मात्र गावकरी स्वतःची सेफ्टी बघत होते किंवा या चोरापासून ते वाचण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे या भिक्खूंची ती सेवा करू शकले नाही. त्यामुळे भिक्खूंना जे काही चिवर किंवा बाकी गोष्टी औषधी किंवा पिंडपात जो मिळायचा होता तो मिळू शकला नाही. पहिले 1 महिना तर मिळाला, पुढचे 2 महिने मिळाले नाही. आणि त्यांना ज्या काही अडचणी आल्या त्यामुळे त्यांना ध्यानात त्यांचं लक्ष लागलं नाही, व्यवस्थित ध्यान झालं नाही आणि बुद्धाने जे काही कमठ्ठाण दिले असतील त्यात ते प्रगती करू शकले नाही. आणि वर्षावास संपल्यावर मग ते बुद्धाकडे आले आणि बुद्धांनी मग नेहमी कुशल मंगल विचारतात, व्यवस्थित झालं का, पिंडपात वगैरे व्यवस्थित होता का. तेव्हा मग ते सांगतात की नाही, आमचा पहिला महिना तर चांगला गेला पण नंतरच्या 2 महिन्यामुळे आमचे खूप हाल झाले, ध्यानात काही प्रगती झाली नाही. त्यावेळेस बुद्धाने काय सांगितलं माहितीये का, इतकी सुंदर उपमा देऊन सांगितलंय. आणि तो प्रदेश सीमांत प्रदेशातलाच होता ना, म्हणून तिथलंच उदाहरण देऊन बुद्धाने सांगितलं की सीमांत प्रदेशातील आहे ना, म्हणजे जी गाथा होती, नगरंग यथा पच्चंतं गुत्तं संत बाहेर एवं गोफेत अत्ताना खनो वो मा उपच्छगा खनातीता ही सोचंती निरयमी समपिता. तर ही खूप सुंदर म्हणजे त्यांनी गाथा सांगितलेली आहे की सीमांत प्रदेशातील लोक कसे म्हणजे आपल्या नगराचं सेफ्टी ठेवतात आहे ना, म्हणजे ते गेट असतील ते योग्य वेळी बंद करणे, व्यवस्थित बंद करणे, बाहेरून शत्रू येणार नाही. हे तर चोर दरोडे आहे पण शत्रूची पण भीती असते. तर नगराच्या ही जी सीमांत प्रदेशातील जी नगर असतात ते खूप त्यांची खूप संरक्षण खूप चांगल्या तऱ्हेनं केल्या जात आहे. तर हे आतूनही संरक्षण केलं जात आहे, बाहेरूनही संरक्षण केलं जात आहे. चांगली भिंत बांधणं किंवा काही काटे टाकणं, जे काही त्यावेळेस ज्या काही प्रथा होत्या किंवा ज्या काही उपलब्धी होत्या त्यानुसार ते त्यांचं नगर जे आहे ते आतून आणि बाहेरून संरक्षित करत होते. तुम्ही सुद्धा म्हणजे भिक्खूंनी सुद्धा आपलं चित्त जे आहे आतून आणि बाहेरून संरक्षित करायला पाहिजे आणि कोणत्याही बाबतीत बेफिकीर नाही राहायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे, तर आपले जे अकुशल कर्म आहे त्याला बाहेर फेकायला पाहिजे. आणि बाहेर काही असं आपल्या चित्तामध्ये जर असं काही अकुशल निर्माण होण्याची शक्यता असेल तर त्याला एंट्री द्यायला नाही पाहिजे, त्याला प्रवेश द्यायला नाही पाहिजे. कसं बंदिस्त करायला पाहिजे, म्हणजे कसं स्ट्रॉंगली प्रोटेक्ट करायला पाहिजे. जसं की सीमांत नगरातले लोक जसे बाहेरून आपल्या शत्रू येणार नाही आपल्या नगरामध्ये, तसंच बाहेरून कोणताही अकुशल चित्त उत्पन्न होणार नाही, आपल्या चित्तामध्ये त्याला स्थान मिळणार नाही, असं ते त्याचे संरक्षण करायला पाहिजे. आणि आपल्या चित्तात जे काही अकुशल उत्पन्न होत असेल त्याला बाहेर काढायला पाहिजे. आपल्या नगरात जर कोणी असा चोर डाकू जर घुसला असेल, शत्रू घुसला असेल तर त्याला खूप मोठ्या प्रयत्नाने नगराच्या बाहेर काढायला पाहिजे, चित्ताच्या बाहेर काढायला पाहिजे. अशी खूप सुंदर उपमा दिलेली आहे. आणि जर तुम्ही बेफिकीर राहिले आणि तुम्ही वेळ घालवला की नंतर करू किंवा तुम्ही दुर्लक्ष केलं त्या गोष्टीला, तर तुमची हमखास कुठे तुम्ही उत्पन्न होणार, तुम्ही निरायामध्ये उत्पन्न होणार. तर जे भिक्खू पहिल्या महिन्यात व्यवस्थित होते मात्र पुढचे 2 महिन्यात त्यांना पिंडपात वगैरे न मिळाल्यामुळे त्यांचं चित्त विचलित झालं, ध्यान प्रगती झाली नाही. मात्र बुद्धाच्या या एका उपदेशाने
ते जे भिक्खू सीमांत प्रदेशात गेले होते ध्यान साधण्यासाठी, ते सगळेचे सगळे अरंत झाले. किती महत्वाची गाथा आहे बघा. ते भिक्खू 3 महिन्यात वर्षापासून जे झालं नाही ते बुद्धाकडे येऊन या गाथेमुळे झाले. तर या गाथेचा किती 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 प्रभाव असेल ते जाणून घ्या आणि आपणही त्या गाथा आपल्या दैनंदिन जीवनात ते वापर कसा करता येईल त्याचा प्रयत्न सतत उद्योगशील राहायला पाहिजे. हे या गाथेतून अट्टकथेतून आपल्याला कळतंय. नंतरची जी अट्टकथा होती ती निगंठ वत्थू गाथा होती. खूप छोटीशी होती पण फार महत्वाची होती. आपल्याला हे कळतंय की इतर पंथीयाचे लोक त्यावेळेस कोणते कोणते होते ते आपल्याला कळतात. ते हे निगंठ आहे, तिथ्य आहे किंवा अचेलक आहे. ही या अनेक साधूची माहिती आपल्याला अनेक अट्टकथा किंवा सुत्तामधून मिळते, पाली साहित्यातून मिळते. त्यावेळेस कोणते पंथ प्रचलित होते तेही कळतंय आणि त्यांची धारणा काय होते, त्यांच्या कन्सेप्ट काय होत्या तेही आपल्याला कळतात आणि बुद्धाच्या कन्सेप्ट त्यांच्यापासून कशा वेगळ्या होत्या ते आपल्याला हे कळतात. तर इथं म्हणजे काही भिक्खू चर्चा करत होते की हे निगंठ साधू जे आहेत ना, निगंठ पंथातले जे साधू आहे आणि अचेलक जे साधू आहे ते हे दोन्ही नग्न साधू होते. ठीक आहे. बरेच वेळा यांचे संदर्भ आलेले आहे, विशाखाच्या संदर्भात आलेले आहे किंवा अनाथ पंडिताची जी मुलगी आहे, मला वाटतं सुभद्रा की काय, तिच्या संदर्भात पण आलेले आहे. तर हे जे नग्न साधूला मानणारे अनेक त्यावेळेस लोक होते. पण बुद्धामुळे काय झालं की त्यांचं पण हे कमी व्हायला लागला त्यांचा मान सन्मान. तर यातले जे अचेलक तर पूर्ण नग्न राहायचे आणि निगंठ पण पूर्ण नग्न राहायचे. मात्र निगंठ काय करायचे की आपलं पात्र आहे ना ते झाकून ठेवायचे, म्हणजे नग्नच असायचे, आपलं शरीर झाकत नव्हते, ते फक्त पात्र झाकून ठेवायचे, भिक्षा पात्र. तर आपले म्हणजे संघातले जे भिक्खू जे आहे ते असं विचार करायला लागले की अचेलक तर पूर्ण नग्न राहतात, ते पात्रही ते काही झाकून ठेवत नाही, त्यापेक्षा हे निगंठ भिक्खू तरी बरे आहे की कमीत कमी ते आपलं पात्र तरी झाकून ठेवतात, थोडीशी लाज लज्जा बाळगतात. असे हे बौद्ध भिक्खू आपसात चर्चा करायला लागले. आणि हे जेव्हा त्यांनी त्या भिक्खूंना विचारलं, पण त्या निगंठांना विचारलं की तुम्ही लाजे खातर तुम्ही तुमचं पात्र झाकता ना, तर ते म्हणतात नाही आम्ही लाजे खातर नाही का, आम्ही आमचं पात्र जे झाकतो ते धूळ पडू नये पात्रामध्ये, भोजनामध्ये धूळ पडू नये किंवा जंतू त्यात पडू नये आणि हिंसा होऊ नये म्हणून आम्ही ते पात्र झाकतो. तर त्यांनाही ते नवल वाटलं. मग हे प्रकरण जेव्हा बुद्धाकडे गेलं, हे सगळं विचारलं भिक्खूंनी की आम्हाला असं असं वाटलं, त्या निगंठाने असं असं सांगितलं. तर बुद्धाने ते म्हणजे काय इतकं जबरदस्त गाथा सांगितलेल्या ते आपण बघू काय सांगितलं की अन्न पंथेयाच्या पालकांचा, नाही ही आधीच आहे ती गाथा आली नाही याच्यात, आधीच आहे का पीपीटी? तर ठीक आहे, नाहीतर मी सांगतो. हा, खूप सुंदर गाथा आहे आणि ही आपल्याला दैनंदिन जीवनात कामा येते. कशी येते ते सांगतो. अलज्जित आहे लज्जंती, जिथं लाजायचं नाही तिथं लाजतात, लज्जित आहे न लज्जरे, आणि जिथं लाजायचं तिथं लाजत नाही. तर असे मिच्छादिठ्ठीवाले जे लोक आहेत ना, हे मृत्यूनंतर कुठं जाणार आहे, ते दुर्गतीलाच जाणार आहे, निर्यालाच जाणार आहे. जिथं लाजायचं तिथं लाजत नाही आणि जिथं जिथं नाही लाजायचं तिथं लाजतात. ठीक आहे. तर त्या बाबतीत आणि त्याच बाबतीत दुसरी पण गाथा होती, अभये भयदस्सिनो, भयच अभयदस्सिनो मिच्छा दिट्टी समाधाना सत्ता गच्छन्ते दुःखते. जिथं निर्भय राहायचं तिथं घाबरतात आणि जिथं घाबरायचं तिथे निर्भय राहतात. असे मिथ्या दृष्टीवाले जे लोक आहेत ते मृत्यूनंतर दुर्गतीला जातात. आता लाजायचं म्हणजे काय, कुशल कर्म करायला लाजायला पाहिजे का? नाही लाजायला पाहिजे ना. अकुशल कर्म करताना लाजायला पाहिजे ना. शिला तर हे यांना काही घेणं नाही शिला अशिलाचं. नको तिथं ठिकाणी लाजतात तर नको ठिकाणी आपलं प्रदर्शन करतात शरीराचं किंवा बाकी आपल्या कर्तृत्वाचं. हे त्या बाबतीत सांगितलेलं आहे. आणि भय जे आहे, निर्भय जे आहे, कुशल कर्म करत असाल तुम्ही, जर चित्त निर्मळाच्या मागे असाल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं भय वाटत नाही, आहे की नाही. कारण तुम्हाला माहित आहे की तुम्ही कुशल कर्म करत आहात, मी चांगलं काम करत आहे, मी दान करत आहे. तर दान करताना मला भीती कोणाची बाळगायची, मी निर्भय असतो तिथे, कारण मी कुशल कर्म करत आहे. पण जेव्हा मी पाप कर्म करत असेल, अकुशल कर्म करत असेल तर मला भीती वाटेल आणि भीती वाटायला पाहिजे. ठीक आहे ना. म्हणून कुशल कर्म करताना भीती वाटायला नाही पाहिजे आणि अकुशल कर्म करताना भीती वाटायला पाहिजे. या संदर्भात या दोन्ही गाथा होत्या.
ठीक आहे, निघंटाच्या बाबतीत. त्यानंतरची जी शेवटची जी अट्टकथा होती ती होती तिथीय सावक वक्तुगाथा. ही पण खूप छान कथा होती, छोटीशीच कथा होती. तर अन्य पंथीयाचे जे लोक, अन्य पंथीयांना मानणारे जे उपासक उपासिका होते किंवा पालक होते, त्यांनी आपल्या मुलांना काय सांगितलं होतं माहित आहे का, की हे बुद्धांचे जे उपासक आहेत, उपासक तर त्यांच्या मुलांना प्रणाम वगैरे करायचं नाही, त्यांचं काही ऐकायचं नाही. त्यांच्यासोबत खेळले तर ठीक आहे, पण त्यांचं काही ऐकायचं नाही. आणि विहारात वगैरे जायचं नाही, हे त्यांनी सांगून ठेवलं होतं. कारण त्यांना आहे ना, अन्य पंथीयांना जे उपासक आहेत त्यांना बुद्धाबद्दल खूप विचित्र माहिती या अन्य पंथीयांनी दिली होती, तिथ्यांनी दिली होती, की ते जादू करतात, ते भानामती करतात, ते तुम्हाला धरून ठेवतात, असे खूप काय काय म्हणजे भ्रम पैदा केले होते. म्हणून या लोकांना ही भ्रम आपल्याला दिसतात. या पालकांनी हे स्वतः तर जातच नव्हते विहारात किंवा बुद्धाकडे, मात्र आपल्या मुलांनाही जाऊ नये असं सांगत होते. तर हे मुलं जे आहे, सगळे मुलं म्हणजे बुद्धांच्या उपासकांचे मुलं आणि तिथ्यांचे किंवा अन्य पंथीयांची मुलं जे आहे ते जेतवनाच्या बाहेर खेळत होते. तर त्यांना तहान लागली मुलांना, आणि मग त्यांनी आई वडिलांना सांगितलं होतं की जेतवनमध्ये जायचं नाही, विहारात जायचं नाही. तर ते आहे ना, जे बुद्धांना मानणारा जो उपासक आहे त्याच्या एका मुलाला सांगितलंय की तू विहारामध्ये जा, तू पाणी पिऊन ये आणि आमच्यासाठी सुद्धा पाणी घेऊन ये. तर तो मुलगा जातो. तो तर त्याचे आई वडील तो उपासकच आहे बुद्धाचे. तर तो जातो आत आणि पाणी मागतो. तर बुद्ध त्याला पाणी द्यायला सांगतात. मग तो पाणी पितो. मग तो म्हणतो की माझे जे मित्र बाहेर आहेत त्यांनाही पाणी पाहिजे, तर मी ते पाणी घेऊन जातो. तर बुद्ध म्हणतात नाही. म्हणजे बुद्धाची ते एक स्टाईल आहे टिपिकल. ते म्हणतात नाही, त्या मुलांनाच आत येऊ दे आणि पाणी पिऊ दे. म्हणजे बुद्धांना हे सगळं माहिती आहे की त्यांना येऊ देत नाही. तर ते मुलं मग आत येतात एक एक जण, आणि नंतर ते जे मुलं पाणी पितात, ठीक आहे, आणि बुद्ध त्यांना आहे ना पंचशिला प्रतिष्ठापित करतात. त्यांना चांगल्या गोष्टी सांगतात त्यांच्या मुलाच्या लेवलच्या याने, आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात, त्यांना पाणी पाजतात. आणि त्या मुलांना जी भीती होती की विहारात जायचं नाही, विहारात जायचं नाही, ते तर एकदम शिलवान सारखं वाटायला लागलं आणि त्यांना खूप चांगलं वाटायला लागलं. त्यांनी घरी येऊन आपल्या पालकांना सांगितलं की आम्ही बुद्धाकडे गेलो होतो पाणी पिण्यासाठी, तर त्यांनी आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्या, आम्हाला खूप आनंद झाला. तर ते खूप घाबरले त्यांचे पालक, अरे यांनी काही वाईट सांगितलंय का म्हणून ते जोरजोराने आरडाओरडा करायला लागले. पण काही लोक जे चांगले होते, जे पंडित लोक होते, ते म्हणतात अरे नाही, बुद्ध असे सांगत नाही, बुद्ध तर चांगलेच सांगतात, आणि त्यांनी मुलांना चांगलंच सांगितलेलं आहे. मग ते पालक म्हणतात की आम्ही बुद्धाकडे जातो मुलांना घेऊन, आणि मग ते बुद्धाकडे जातात. बुद्ध त्या पालकांनाही म्हणजे शिलामध्ये प्रतिष्ठापित करतात, असं ते प्रकरण आहे. आणि मग ते पालक म्हणतात की आम्ही आमचे मुलं भिक्खू संघामध्ये टाकू. तर असं मोठा प्रवाह आपल्याला दिसतो की जे तिथ्यांना किंवा अन्य पंथीयांना मानणारे त्यांच्या डोक्यात कसा द्वेष किंवा भीती निर्माण केली होती अन्य पंथीयाने, पण जेव्हा ते बुद्ध प्रत्यक्ष आले, त्यांनी अनुभवलं की असं काही नाहीये, खूप चांगलं आहे, ते आपल्याला बघायला मिळालं. तर त्या सर्व माता पित्यांनी मुलांना प्रवचित करण्याचे ठरवले. मोठ्या परिवारासहित बुद्धाकडे गेले. बुद्धाने गाथेतून उपदेश केला. काय उपदेश केला बघू आपण. आणि ही कथा, अवज्ये वज्यमतीनो वज्ये च वज्जदस्सिनो मिच्छादिती समाधाना सत्ता गच्छन्ति दुर्गती. वज्जंच्या वज्जंतो ज्ञात्वा अवज्यम अच्छ अवज्जतो, असं. तर या म्हणजे जे अदोषाला जे दोष समजतात, म्हणजे हे दोष कर्म आहे किंवा योग्य कर्म असलं तर त्याला दोष कर्म समजतात, आणि दोष कर्म आहे त्याला योग्य कर्म समजतात, कुशल समजतात. म्हणजे अकुशलाला कुशल, कुशलाला अकुशल समजतात. तर असे मिथ्या दृष्टीवाले जे लोक आहेत ना, खोटा विचार करणारे जे लोक आहे ना, हे मृत्यूनंतर दुर्गतीला जातात. आणि जे दोषाला दोष समजतात, कुशलाला कुशल समजतात, अकुशलाला अकुशल समजतात, अदोषाला अदोष समजतात, असे सम्यक दृष्टीचे लोक कुठे जातात? सुगतीला जातात मृत्यूनंतर. अशा या दोन्ही गाथाचा अर्थ होता. आणि अशा तऱ्हेनं हे सगळे गाथा आणि अट्टकथा आपल्याला संपलेला आहे. याचा जर गाथाचा याचा जर निरवकाचा एक 2-3 मिनिटात जर सारांश बघितला, तर आपण तो एक सारांश बघू. असत्यवादी तसेच कृती करू नये मी केले नाही असे म्हणणारे नीच कर्म करणारे लोक हे मृत्यूनंतर निराळ्यात जातात असं सांगितलेलं आहे. आणि कितीतरी भिक्खू अंगावर काशाय वस्त्र म्हणजे चीवर पांघरून
आपल्या पापकर्मामुळे मृत्यूनंतर निर्यात उत्पन्न होतात. असंयमी दुराचारी राहून राष्ट्राचे अन्न खाण्यापेक्षा लोखंडाचा तप्त गोळा मुखात ठेवणे जास्त बरे असे बुद्ध सांगतात. नेक्स्ट. आणि बेफिकीर जो आहे, प्रमादी जो आहे, व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला खालील अवस्था प्राप्त होतात. काय होतात? किंवा विपाक मिळतात, अपुण्य लाभ आहे, सुखपूर्वक निद्रा मिळत नाही, लोकनिंदा होते, दुर्गती होते, भयभीत स्त्री पुरुषांना अल्परथी सुख मिळत आहे, राजदंड होत आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला व्यभिचारामुळे मिळतात असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे नीट धरलेलं तृण हात कापू शकताय, तसंच चिवर घालून छोटे छोटे अकुशल कर्म केले तरी ते निर्याकडे नेतात असं सांगितलेलं आहे त्यांना. नंतर एखादे कार्य करायचे असल्यास दृढ पराक्रमाने करावे. शिथिल परिव्राजक आपल्या शिथिल कामामुळे आपल्या श्रमण जो भाव आहे त्याच्यावर धुळच उडवत राहतो. दुष्कृत्य करणे केव्हाही, सुकृत्य करणे केव्हाही चांगले, कारण सुकृत्य करणाऱ्याला पश्चाताप सहन करावा लागत नाही. इथे थोडस टायपो मिस्टेक आहे. सीमांत नगर जसे आतून बाहेरून सुरक्षित ठेवलेले असते तसेच स्वतःला सुरक्षित ठेवावे. तसेच मिळालेला प्रत्येक क्षण व्यर्थ घालवू नये, कारण वेळ वाया घालवणारे लोक आहे ना हे निर्यात जातात शोक पीडित होतात असं आपल्याला या गाथामधून आपल्याला कळलेलं आहे. आणि आपण आता बघू की अट्टकथाच सारून 2 मिनिटात बघू. हे ज्यातले काही उरलेले जे आहे, जिथे लाज बाळगावे तिथे लाज बाळगू नये, जिथे लाज बाळगावी तिथे लाज बाळगावी, आणि जिथे लाज बाळगू नये तिथे लाज बाळगू नये असं थोडक्यात सांगितलं होतं. निर्भयाबद्दल पण सांगितलं होतं ना, जिथं भय बाळगायचं तिथं भय बाळगायचं, जिथं निर्भय राहायला पाहिजे तिथं निर्भय राहायला पाहिजे. जर तुम्ही चुकीचं केलं तर निर्यात उत्पन्न होईल. दोषाला दोष समजायला पाहिजे, अदोषाला अदोष समजायला पाहिजे, नाहीतर तुम्ही निर्यात जाणार. असं या सगळ्या गाथांचा सारांश आपल्याला इथे दिसतो. अट्टकथाचा सारांश मी 1-2-3 मिनिटात घेतो. एक महत्वाचे पॉइंट पुन्हा एकदम रिव्हिजन करतो. आणि आपल्याला माहित आहे की पहिली जी अट्टकथा होती आणि जी सुंदरी पारिव्राजिकाची होती त्या संदर्भात होतं की बुद्ध धम्म संघाचा मान सन्मान दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे, तसेच इतर पंथीयाचा मान सन्मान कमी होत गेल्याने इतर पंथीयाचे लोक तपस्वी देश करू लागले. बुद्ध धम्म संघ यांच्या बदनामीसाठी अनेक षड्यंत्र रचले गेले. सुंदरी परिव्राजिका ही त्यांच्या संघातल्या महिलेचा, साध्वीचा बुद्ध धम्म संघाच्या बदनामीसाठी कसा वापर केला व तिच्या खुनापर्यंत त्यांची कशी मज्जल गेली तिथे यांची, ते आपण बघितलं. आणि बुद्ध धम्म संघाबद्दलचा द्वेष किती पराकोटीला गेलेला होता ते आपल्याला चिंच मानविका किंवा सुंदरी परिव्राजिका यांच्या कथातून आपल्याला मिळते. तर हे लोकांना जेव्हा कळलं होतं तेव्हा लोकांनी अक्षरशः तोडून काढलं, यांना मारून टाकलेलं आहे, हे बघितलेलं आहे. ठीक आहे. नंतर कित्येक भिक्खू प्रवचित होऊन चिवर परिधान करायचे, है की नाही, हे पण आपल्याला या निरवैगातल्या अट्टकथातून दिसलं की नुसतं चिवर घालायचं आणि अकुशल कर्म करत राहायचे, श्रमण धर्माचं पालन करत नाही. त्यामुळे बुद्धांना विनय बनवावे लागले, हे पण आपण बघितलं. असे पाप कर्मात रत असणारे भिक्खू मृत्यूनंतर निर्यात उत्पन्न होतात, पेत योनीत उत्पन्न होतात, हे पण आपल्याला अट्टकथावरून दिसून आलेलं आहे. महामुगलन थेरांना अशी अनेक प्रकारचे प्रेते दिसल्याचा उल्लेख धम्मपद अट्टकथेत मिळतो, संयुक्त निकायातील लखन संयुक्तात मिळतो, तसेच खुद्द निकायातील पेतवत्तू मध्ये मिळतो, हे पण आपण बघितलेलं आहे. नंतर काही भिक्खू दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना सुद्धा उपासकाकडून उत्तम भोजन व सेवांची कशी अपेक्षा करायची ते निरवैगात बघायला मिळाले आपल्याला, है की नाही. ते वग्गू मुदातिरी जे भिक्खू उत्तर मनुष्य धम्माचं खोटं हे सांगायचे, किती वाईट परिस्थिती आहे की काही भिक्खूचं वापर किंवा आचार किती वाईट होता ते आपल्याला या अट्टकथामधून मिळत आहे. नंतर उत्तरी मनुष्य धम्म म्हणजे ध्यानातील प्रगती, पठम द्वितीय किंवा चित्ताच्या शुद्धतेचे म्हणजे स्वतःपन्ना सत्तागामी असे खोटे दावे करून उपासकाकडून फायदे आदर सत्कार करायचे. हे जेव्हा बुद्धाला कळले तेव्हा बुद्धांनी पाराजिक विनय कसा बनवला, ठीक आहे, आणि त्यांना कायमच्या संघातून काढण्याची कशी व्यवस्था केली
हे आपण बघितलं. फार महत्वाचा संदर्भ आपल्याला निरायोगात मिळालेला आहे. नंतर अनाथ पिंडकाचा खेमत नावाचा जो वाचा होता तो कसा व्यभिचारी होता आणि त्याला कसं राजासमोर उभं केलं, राजाने त्याला कशी माफी केली, नंतर बुद्धाने त्याला कसा उपदेश केला, तो कसा स्वतःपन्न झाला हे पण बघितलं. व्यभिचाराचे तोटे आपल्याला निरायोगातून आपल्याला दिसलेले आहे. नंतर चोर डाकूंचा सुद्धा नागरिकांना कसा त्रास होत होता किंवा चोर डाकूंचा विपरीत परिणाम भिक्खूवर कसा होत होता, अशा अनेक घटना आहेत. म्हणजे ही एकच घटना नाही, याच्या आधी पण अशा घटना घडलेल्या आहेत की भिक्खू संघालाच लोकांनी लुटलेलं आहे किंवा मारलेलं आहे किंवा उपासक उपासिकांना त्रास दिल्यामुळे भिक्खू संघांना ती मदत नाही करू शकले आणि त्यांची ध्यान प्रगती होऊ शकले नाही. पण अशा कठीण परिस्थितीत सुद्धा बुद्धाने त्यांना सांगितलं काही हरकत नाही, तिकडे तुझं ध्यान झालं नाही तरी ये माझ्याकडे, मी तुला उपदेश करतो. आणि गाथा देऊन त्यांनी त्यांना अरंत केल्याचं म्हणजे बुद्धाचं ते उपाय कौशल्य आपल्याला दिसून येत आहे. खूपच सुंदर संदर्भ आपल्याला याच्यातून मिळालेला आहे. साधे गवताचे पान भिक्खूने तोडणे, जसे अकुशल कामाकडे घेऊन जाते ना, अकुशलाकडे घेऊन जाते, बेफिकीर राहिल्यामुळे कसं भिक्खूसाठी ठीक नाही, ते कसं निर्याकडे जात आहे. साधं गवताचं पान नरम असतंय पण ते जर तो गठ्ठा जर व्यवस्थित नाही पकडला तर तुमचं बोटही कापू शकतंय. अकुशल कामामुळे सुद्धा छोटं कम्म समजायचं नाही, त्याला अकुशल कम्म समजायचं नाही, ते निर्याकडे येत तुम्हाला थोडं थोडं संचित होऊन. ते पण बुद्धाने एक चांगली उपमा देऊन सांगितलेलं आहे. एका महिलेकडून आपल्या दासीचे नाक कान कापले, मात्र दासीने बुद्धाकडे येऊन जेव्हा तक्रार केली, बुद्धाने उपदेश केला त्या महिला आणि पुरुषाला, तर ते दोघाही स्वतःपन्न झाले आणि नंतर त्या दासीला दासत्वातून मुक्तता करण्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. त्यावेळी दासी प्रथा होती, दासी प्रथा होती आणि याचे अनेक संदर्भ आपल्याला मिळतात आणि त्यांना मुक्त केलं ते पण आपल्याला संदर्भ आपल्याला पाली साहित्यातून बुद्ध साहित्यातून मिळतात. निघंट व अचेलक दोन्ही नग्न होते. निघंट मात्र पात्र झाकून ठेवायचे, कारण मात्र लज्जा नसून धूळ व जंतू पात्रात पडणं होतं. तर ते काही अचेलकापेक्षा खूप लाजाळू होते, लज्जाळू होते असं काही नव्हतं, हे आपल्याला या अट्टकथेमधून मिळालं. आणि शेवटची जी अट्टकथा होती की इतर पंथीयांना मानणारे पालक सुद्धा आपल्या मुलांना, बुद्ध उपासकाच्या मुलांना प्रणाम करू नका, विहारात जाऊ नका सांगायचे. मात्र बुद्धाचं उपाय कौशल्य आपल्याला इथे पण दिसलं आणि कसं सुंदर त्यांनी मुलांना पहिले शिलामध्ये प्रतिष्ठापित केलं. छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांनी ते आपल्याला संदर्भ या अट्टकथेत मिळत नाही, कुठेतरी दुसरीकडे मिळतील आपल्याला. खूप बुद्ध लहान मुलांचं सुद्धा किती चांगलं हे करायचे, काय उपदेश देऊन त्यांचं भूमी सुपीक करून म्हणजे चांगलं पीक उगवायचे, कुशल चित्ताचं पीक त्यांच्या हे एक महत्वाचा संदर्भ आपल्याला या अट्टकथेत मिळालेला आहे. आणि शेवटचं जे होतं उपमा बघतो आपण, ते अट्टकथेतला उपमा तर नाही सांगत पण मी गाथेतल्या ज्या उपमा सांगतो की असंयमी व दुराचारी राहण्यापेक्षा लोखंडाचा तप्त गोळा तोंडात टाका. फक्त गोळ्याची उपमा बुद्धाने दिलेली आहे. दुसरी आहे तृणाची आहे ना, तृण जे आहे, गवत जे आहे ते गवत नरम समजू नका, ते जर व्यवस्थित हाताळलं नाही तर तुमचा हात कापू शकतो. आणि अकुशल कम्म ते छोटेसे असलं, बेफिक्रीनं एखादं छोटं अकुशल कम्म केलं तर ते संचित होऊन निरायाकडे नेऊ शकतंय. म्हणून गवताची उपमा देऊन बुद्धाने सांगितलं की छोटे कम्म, अकुशल कम्म हे करणे भिक्खूंना योग्य नाही आहे. आणि तिसरं आहे की सीमांत प्रदेशातील नगर जसे आतून बाहेरून सुरक्षित ठेवल्या जातात, तसेच भिक्खूने आणि सगळ्यांनीच आपलं चित्त जे आहे आतून बाहेरून एकदम सेफगार्ड करायला पाहिजे, एकदम सुरक्षित ठेवायला पाहिजे. बाहेरच्या गोष्टीला प्रवेश द्यायला नाही पाहिजे, आतल्या वाईट गोष्टी बाहेर काढायला पाहिजे. असे हे सगळ्या निरायोगाचा सारांश आहे, गाथेचा सारांश आहे, अट्टकथेचा सारांश आहे. आणि तुम्हाला अधिक जाणायचं असेल तर ती अट्टकथा व्यवस्थित ऐका, कारण एक दीड तास सांगितलेली ती अट्टकथा मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटात सांगत आहे. याच्यावरून लक्षात ठेवा की मी किती सारांश रूपानं सांगितलेली आहे. फक्त एक उजळणी होती आणि तुम्ही सगळ्यांनी शांततेनं ऐकली, मला सांगण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे फार फार आभार मानतो. सबका मंगल हो, मंगल हो, मंगल हो. साधू साधू साधू.